नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्याच्या सत्तेत महायुती असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीत आणि शिवसेनेत काही केल्या जमेना। खासदार तटकरेंची बी टीम आमदार थोरवे यांच्याविरुद्ध आक्रमक झाली। अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या दमदार आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावरती घणाघाती टीका करतानाच आमच्या औरंगजेबाचे वास्तव्य सुतारवाडीत आहे अशी टीका केली असतानाच आमच्या आमदारांमुळे खासदार झालेत, आता रायगडची लोकसभा आम्ही लढवणार असे थेट आवाहन केले। त्याचा संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात निषेध होत असताना सर्वप्रथम आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदार थोरवे यांच्यावर खरमरीत टीका करीत त्यांनी केलेल्या गद्दारीचे थेट व्हिडिओ सादर केले। त्या पाठोपाठ आज खासदार तटकरे आणि नामदार आदिती तटकरे यांचे खंदे समर्थक म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर यांनी तालुका पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार थोरवे यांच्यावर थेट आरोप करीत मला बंद मूठ उघडायला लावू नका असे ठणकावून सांगितले। यावेळी पक्षाचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील, माजी सभापती बबन मनवे, मधुकर गायकर, संदीप चाचले, सतीश शिगवण, नाना सावंत, लहू म्हात्रे, रेश्मा कानसे, अनिल बसवत, महेश घोले, जनार्दन बसवत, किरण पालांडे, उद्देश पारदुले, गजानन पाखड, अनिल टिंगरे आदी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आमदार थोरवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। पत्रकार मित्रांना एक शब्दात आम्ही विचारणा केली, बाबा पत्रकार परिषद घ्यायची आहे। सर्व पत्रकार इथे उपस्थित राहिले। त्या पत्रकार मंडळींचं म्हसळा तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्यांचे आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो। काल कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, माजी मंत्री, रायगडचे खासदार, रायगडचे माजी पालकमंत्री सुनील तटकरे साहेब यांच्याबाबत जे शब्द वापरले गेले त्याबद्दल मी म्हसळा तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। ते वक्तव्य गेल्या 1.5 वर्षापूर्वी पालकमंत्री आदितीताईंच्या बाबतीत पण बोलले होते। त्यावेळेला सुद्धा आम्ही म्हसळा तालुक्याने त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं। आमच्या पत्रकार संघाने सुद्धा त्या पद्धतीने ती बातमी दिली। मी एवढं सांगतो, महेंद्र थोरवे तुम्ही कर्जत खालापूरचे आमदार असाल, पण साधा एक विचार करायला पाहिजे की सुधाकर घारे यांनी तुम्हाला किती घाम फोडला होता, अपक्ष उमेदवार होते आणि तुम्ही लोकसभेला काय केलं। सुधाकर घारे यांनी लोकसभेला जे मताधिकार द्यायचं होतं त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदमध्ये चांगलं मतदान दिलं, पण तुम्ही स्वतः तिथं मतदान न देऊ शकले आणि तिथे ह्या लोकसभेत मायनस खालापूर आणि कर्जत मतदारसंघ होता। विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली ती पहिले मातोश्रीवर केलीत, शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेत आणि तिथून निवडणूक लढलीत आणि नंतर मातोश्रीच्या पायऱ्या चाटून परत तुम्ही शिवसेनेत गेलेत आणि नंतर उपजिल्हा प्रमुख झालेत आणि नंतर तिथून आमदार झालेत। तुमचे काळे धंदे हे जगजाहीर आहेत, ते लागणार नाही। सगळा बायोडाटा आमच्याकडे तयार आहे, वेळ पडला तो वेळेवर बायोडाटा काढू। जर आमचे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील, आदित्यभाई असतील, अनिकेतभाई असतील यांच्या बाबतीत जर कुठले अपशब्द काढले तर आता ही पत्रकार परिषद मी बोलतोय, पण वेळेला जर वेळ आली तर तुम्हाला ती जागा आमच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दाखवून देतील आणि तुमचे जे काळे धंदे आहेत, तुमच्या भावाने केलेला सावंतांच्या ज्या नगरसेवकाचा हल्ला ह्याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे आणि त्यावेळेला झालेली
ती त्यांच्यावर हल्ला हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि जग जाहीर आहे. ज्या वेळेला गुवाहाटीला तुम्ही पळून गेले, त्या गुवाहाटीवर टेबलवर नाचताना तो तुम्ही नागडा डान्स केलात, तो महाराष्ट्राने उभ्या पाहिलेला आहे. या अजून काहीतरी किती गोष्टी आहेत ते उघडी केली तर तुम्ही संपूर्ण त्या मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरू शकत नाही. एवढं तुम्हाला आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशी भाषा वापरणं आणि ही भाषा वापरणं हे शोभत नाही. रायगडच्या खासदार म्हणून आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे कार्यक्रम माननीय सुनील तटकरे साहेब असतील, आदित्य अनिकेतभाई, हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ज्या रीतिरिवाज आहेत, संस्कृती आहेत, त्या संस्कृतीचं पालन पोषण साहेब करतायत आणि ते पालन करण्याची भूमिका आमच्या मतदारसंघातल्या जिल्ह्यामध्ये सर्वजण आम्ही करत आहोत. आणि ह्याच्या पुढं जर हे वाचाळ शब्द तुम्ही परत काढले तर आम्हाला रस्त्यावर उतरून कशा पद्धतीने आंदोलन करावं लागेल त्यावेळेस तुम्ही समजून जा. एवढं तुम्हाला ही वजा धमकी असेल असं समजा, एवढी तुम्हाला विनंती करतो.